बुरशीसाठी आपल्याला फवारा घ्यायच लागते, यासाठी दुसरं हे चालत नाही. तसं आपण ड्रॅगोडर्मा टाकतो तर ती जास्त बुरशी होत नाही आपल्या झाडाला तशी. आणि नंतर मग फक्त याला पाणीच पाहिजे का? मग पाणी आणि खत म्हणजे हे तुम्ही गांडूळ खत टाकता आणि बाकी काही नाही मग? बाकी आपण सध्या काहीच नाही देऊ राहिलं. आता ज्या वेळेस फ्लावरिंग चालू होईल, आता समजा आपण याची आता यंदा फळ घ्यायचं आहे तर समोर पाहू काय करायचं. आणखी नियोजन आता आपलं पहिलं म्हणजे 5-6 महिनेच झाले आपल्याला, इतकं नियोजन आता सध्या सांगू आता समोर काय होते ते. बरोबर. आता जे तुम्ही एक झाड लावलं होतं, तुम्ही म्हटलं ना की एक झाड मी आधी लावून बघितलं होतं, ते याच व्हेरायटीचं होतं का? मग सीच आहे ते. सीच आहे. मग त्याला तर किती वर्ष झाली? त्याला 1 वर्ष, या जून मध्ये कम्प्लीट 1 वर्ष, एकूण जास्त झालं होतं. जानेवारी आपण लावलं होतं ते. 23 जानेवारीत लावलं. 23 जानेवारी. नाही, 24 जानेवारी लावलं. 24 जानेवारी. अच्छा. 25-26 म्हणजे 2 वर्ष कंप्लीट झाली. जानेवारी मध्ये 2 वर्ष नाही झाले कंप्लीट. समजा या जून मध्ये दिले, या जून 18 महिने पूर्ण झाले होते त्याला. कधी? या जून मध्ये. जून मध्ये 18 महिन्यानंतर फळ आलं त्याला, कारण की ते आपण आणल्याबरोबरच लावलं होतं. अच्छा, म्हणजे 18 महिन्यानंतर त्याला फळ आलं. याले आपलं 1 वर्षातच फळ येणार. अच्छा, याला 1 वर्षात येणार, त्याला 18 महिन्यात आलं होतं. मग त्याला किती फळ आले होते? त्याला 3 फळ आले होते. 3 फळ आले होते. बर. अंदाजे त्याचं वजन, अंदाजे नाही, वजनच केलं होतं, 1.5 किलो भरलं होतं ते. हो का? 3 फळ 3 फळ 1.5 किलो. 1.5 किलो. म्हणजे एक फळ साधारणतः अर्धा किलो. अर्धा किलो. त्याला मग खत पाणी वगैरे काही? काहीच नाही. काहीच झाडांना आपण फक्त त्याला शेणखत तिथे तिथे टाकत जा, बस. हे आपलं बाकी काहीच नाही, फवारा नव्हता, काही नव्हता, काहीच नव्हतं. काहीच नाही. कारण की पहिलंच झाड होतं, आपल्याला काही माहितच नाही एवढं विशेष. त्याला रिंग नाही, काहीच नाही, काही नाही. टायरच्या भरोश्यावर केलेलं आहे पहिलं. एक याची ब्रँच हे मेन जाऊ द्या लागते. हे आपली पहिली ब्रँच राहते जिथं जाग्यावर निघालेली फुटवा, हे सरळ एक